नमस्कार, मी सर्जेराव गायकवाड. शिवरत्न न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने काडगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार निवृत्ती माळी व तामरवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ मंदाकिनी शिवाजी सावंत यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी तामरवाडी येथे भव्य रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मतदारांना काय आवाहन केले ते पाहूयात. तुळजापूर तालुक्यातील काटगाव जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री निवृत्ती माळी व तामरवाडी पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवार सौ मंदाकिनी शिवाजी सावंत यांच्या प्रचारार्थ तामलवाडी येथे दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी तामलवाडी गावचे ग्रामदैवत श्री विष्णू महादेव, श्री हनुमान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्रीफळ वाढून आशीर्वाद घेतला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फकीर बाबांना चादर चढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. गावामध्ये प्रचार रॅली काढत उमेदवार व उमेदवाराचे चिन्ह सांगून भारतीय जनता पार्टीचे काटगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री निवृत्ती माळी व पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ मंदाकिनी शिवाजी सावंत यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन आमदार राणादादाचे हात बळकट करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी आनंददादा कंदले, चन्नवीर बेटकर, महेश माळी, बसवनाप्पा मसुते, मल्लिकार्जुन मसुते, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, यशवंतांना लोंढे, उपसरपंच सुधीर पाटील, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, पांडुरंग पटाळे, भास्कर पवार, शहाजी लोंढे, अब्बास पटेल, शिवाजी सावंत, शंकर कदम, बाबासाहेब गुंड, तानाजी पाटील आदीसह सुरतगाव, काटगाव, पिंपळा बुद्रुक व तामलवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. राणादादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राणादादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. भारत माता की जय. तामलवाडी येथे काडगाव जिल्हा परिषद गट व तामलवाडी पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने भव्य अशी रॅली काढण्यात आली. याबद्दल आपल्याला मतदारांचा कसा प्रतिसाद लाभला? आज आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार निवृत्तीदादा माळी आणि मंदाकिनीताई सावंत यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली तामलवाडी गावामध्ये काढली आणि आम्ही पाहिलं की भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी रॅली येते आहे किंवा प्रचार रॅली येते आहे असं समोर निरोप गेल्यानंतर सर्व माता माऊली गावातील असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील हे समोर येऊन आम्हाला भेटत होते आणि त्यांच्या भेटण्याचा अर्थ असा होता की तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सर्वजण विकासाच्या सोबत आहोत, उमेदवारांच्या सोबत आहोत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या सोबत आहोत असं या ठिकाणी आम्हाला प्रचारादरम्यान जाणवलं. तर या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी व महायुतीने नागरिकांसाठी व शेतकऱ्यासाठी जी काही विकास कामं केलेली आहेत त्याबद्दल काय सांगा? या ठिकाणी महिलांसाठीची लाडकी बहीण योजना प्रभावीपणे त्या ठिकाणी राबवली गेली आहे. शेतकऱ्यासाठी पीक विम्यासारखा प्रश्न असेल, युवकांसाठी त्या ठिकाणी लाडका भाऊ योजना ही अगोदरपासून सुरू आहे. वृद्धांसाठी अनेक योजना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महिलांसाठी अनेक योजना आहे. बेघर लोक जी या ठिकाणी आहेत, स्वामित्व योजना म्हणजे जे नागरिक या ठिकाणी अनेक वर्षापासून गायरानामध्ये राहतात किंवा अतिक्रमण त्यांचं आहे
हे मागील 15 वर्ष 2015 पासूनच्या आधीपासून त्यांना सुद्धा शासन त्या ठिकाणी त्यांचं घर नावावर करून देणे. आजच बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की जे नागरिक त्या ठिकाणी अतिक्रमणमध्ये राहतात किंवा 2015च्या आधीपासून ते तिथं स्थायी राहतात तर त्यांचं घर त्यांच्या नावाने करून देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी निर्णय शासनाच्या माध्यमातून झाला आहे. या ठिकाणी आपण मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना आवाहन करेन की भारतीय जनता पार्टी महायुतीचे दोन्ही उमेदवार हे विकासाचे वारकरी आहेत. आमचा एक उमेदवार तर विठ्ठलाचा वारकरी आहेच आहे, परंतु आमचे राणादादा हे विकासाचे त्या ठिकाणी वारकरी आहेत. त्यांच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि कामगार, मजूर, महिला, तरुण, युवक हे त्या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांच्यासोबत तयार आहेत. आणि या तामळवाडीमध्ये भव्य अशी मोठी MIDC होते आहे, म्हणजे तरुणांच्या हाताला काम या ठिकाणी मिळतं आहे. या पद्धतीनं सगळ्यांना विश्वास आहे की राणादादा हा कामाचा माणूस आहे आणि त्यांचं जे उमेदवार आहेत हे त्यांच्या माध्यमातून तामळवाडी गावचा, परिसराचा आणि या गटाचा विकास होणार हा विश्वास त्यांना आहे. प्रतिनिधी सचिन शिंदे, शिवरत्न न्यूज, तामलवाडी.